मंडळी सध्या मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आलेत असं सांगायला काहीच हरकत नाही, कारण आत्ताच्या घडीला 4 मराठी चित्रपट थिएटरमध्ये राज्य करताना दिसत आहेत। तर 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत 2 बिग बजेट मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत। 1 मे रोजी लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांचा नाच ग घुमा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे। या चित्रपटाचं प्रमोशनही तगडं करण्यात आलं आहे। हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय। तर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे। या चित्रपटाच्या सोबतीला आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तो म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके। या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते। यासोबतच महेश मांजरेकर यांचा जुनं फर्निचर हा चित्रपट सुद्धा या दोन्ही चित्रपटांना चांगली टक्कर देतोय। यांच्यासोबतच सोनाली खरे आणि उमेश कामत यांचा मायलेक हा चित्रपट सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळवतोय। तर 1 मे रोजी प्रदर्शित झालेल्या नाच ग घुमा या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं आहे। प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2,13,00,000चा गल्ला जमवला असून पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे। तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 83 लाखाची कमाई, तर तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 70 ते 75 लाखाची कमाई केल्याचं बोललं जात आहे। 3 दिवसात या चित्रपटाने 3.5 कोटीच्या वर कमाई केली आहे। तर स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाने पहिल्या दिवशी तब्बल 50 लाखाचा व्यवसाय करत दुसऱ्या दिवशी जवळजवळ 30 लाखापर्यंतचा व्यवसाय केला आहे। या चित्रपटात अभिनेते सुनील बर्वे मुख्य भूमिकेत असून त्याच्या जोडीला मृण्मयी देशपांडे हिने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे। तर या दोन्ही चित्रपटांना महेश मांजरेकर यांचं जुनं फर्निचर हा चित्रपट जोरदार टक्कर देताना दिसतोय। तर अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचं जुनं फर्निचर हा चित्रपट सुद्धा कोटीची कमाई करतोय। आतापर्यंत पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 4 कोटीच्या आसपास कमाई केली आहे। या चित्रपटात मोठीशी स्टारकास्ट पाहायला मिळते। सध्या या तिन्ही चित्रपटांचा विचार करता नाच ग घुमा हा चित्रपट आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तर मराठी चित्रपटांचं असं घवघवीत यश पाहून मराठी सिनेरसिक नक्कीच खुश असतील। तर या तिन्ही चित्रपटांपैकी तुमचा कोणता फेवरेट चित्रपट आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।